नमस्कार. कंबरदुखी व सांधेदुखीवर उपयुक्त असणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असे हे डिंक लाडू आज आपण बनवणार आहोत. आज आपण पाकातील डिंक लाडू बनवणार आहोत. हिवाळ्यामध्ये सर्वजण डिंक लाडू बनवतात, तर हे डिंक लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. डिंक लाडू बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे हे साहित्य आधी सुरुवातीला आपण पाहून घेऊ. डिंक लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गूळ, 2 वाटी खोबरे, 1 वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी डिंक, 1 वाटी तूप, पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू, 2 चमचे तीळ, 2 चमचे खसखस, वेलची आणि जायफळ घेतलेले आहे. इथे घेतलेले सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोपून घेतलेले आहे. गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप ओतायचे. थोडे तूप शिल्लक ठेवून बाकीचे सर्व तूप ओतायचे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा डिंक टाकायचा आणि डिंक फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तळलेला डिंक चेहऱ्यामध्ये काढून आपल्याला त्याच्यातील तूप नितळून घ्यायचे आहे आणि तो एका ताटामध्ये काढून ठेवायचा आहे. नंतर दुसरा डिंक आपल्याला तुपामध्ये टाकून तोही डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा डिंक तुपामध्ये टाकून व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे. एकदमच आपल्याला जास्तही डिंक तुपामध्ये टाकायचा नाही. जर आपण एकदमच जास्त डिंक टाकला तर तो डिंक व्यवस्थितपणे तळला जाणार नाही. याच्यासाठी आपल्याला थोडा थोडा डिंक तुपामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे. डिंक तळून झाल्यानंतर आपल्याला तुपामध्ये बदाम टाकायचे आहेत. अर्ध्या ते 1 मिनिटासाठी बदाम आपल्याला तुपामध्ये टाकून हलवून घ्यायचे व नंतर आपल्याला तुपामध्ये काजू टाकून घ्यायचे आहेत. काजू टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी काजूही परतून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम तुपामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे व नंतर काजू आणि बदाम काढून एका ताटामध्ये ठेवायचे. इथे आपले काजू आणि बदाम परतून झालेले आहेत. ते काढून एका ताटामध्ये ठेवू व नंतर आपल्याला राहिलेल्या तुपामध्ये खोबरे टाकायचे आहे. आपण जे 2 वाटी खोबरे घेतलेले होते ते सर्व खोबरे आता तुपामध्ये टाकायचे आणि आपल्याला खोबरे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे व साधारणतः कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला खोबरे चांगले परतून घ्यायचे आहे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरे परतून घ्यायचे आहे. खोबरे परतून झाल्यानंतर ते काढून एका पाटीमध्ये ठेवायचे व नंतर आपल्याला खारीक परतून घ्यायची आहे. आपण डिंक लाडू बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेले आहे ते सर्व साहित्य आपण तुपामध्ये चांगले परतून घेणार आहोत, म्हणजे आपले डिंक लाडू छान असे टेस्टी बनतात. इथे आपले खोबरे चांगले परतून झालेले आहे. हे खोबरे काढून आता मी एका पाटीमध्ये ठेवलेले आहे. नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचे व नंतर आपल्याला कढईमध्ये 1 वाटी खारीक पावडर टाकायची आहे. ही खारीक पावडर मी घरीच बनवलेली आहे. खारीक पावडर तुपामध्ये आपल्याला टाकून छान असे परतून घ्यायची आहे. खारीक पावडर परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये खारीक पावडर छान अशी परतून होते. कमी गॅसवरती आपल्याला खारीक पावडर तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. खारीक पावडर परतत असताना आपल्याला ती सतत हलवत राहायची आहे, म्हणजे ती कढईला खाली चिटकणार नाही. इथे साधारणतः 2 ते 3 मिनिटे झालेली असतील. मी कमी गॅसवरती खारीक पावडर परतत आहे. इथे खारीक पावडर छान अशी परतून झालेली आहे. आता ही परतलेली खारीक पावडर आपण जे खोबरे काढून घेतलेले होते त्याच पाटीमध्ये काढून घ्यायचे आहे व नंतर कढईमध्ये तूप ओतायचे आणि तुपामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ आणि 2 चमचे खसखस टाकायचे आहे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला खसखस आणि तीळ परतून घ्यायचे आहे. आपल्याला खसखस आणि तीळ जास्त वेळ ही तुपामध्ये परतायची नाही, नाहीतर ते लगेच करपू शकते. 1 मिनिटभराने आपल्याला खसखस आणि तीळ तुपामधून काढून घ्यायचे आहे व ज्या पाटीमध्ये आपण खारीक आणि खोबरे काढून घेतलेले आहे त्याच पाटीमध्ये आपल्याला खसखस आणि तीळही काढून घ्यायचे आहे. आता हे खारीक आणि खोबरे सुरुवातीलाच बारीक केलेले असल्यामुळे ते आता बारीक करायची काही गरज नाही. काजू आणि बदाम व तळलेला डिंक आपल्याला मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. सुरुवातीला काजू आणि बदाम जाडसर बारीक करून घ्यायचे व नंतर डिंक आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केलेला सर्व डिंक आपल्याला काढून पाटीमध्ये टाकायचा आहे. वेलची आणि जायफळची पावडर आपल्याला पाटीमध्ये टाकायची आहे. इथे मी 7 वेलची आणि थोडे जायफळ घेतलेले होते, ते बारीक करून मी पाटीमध्ये आता टाकलेले आहे. आता आपल्याला सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी एका चमच्याने सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून घेतलेले आहे. नंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे व कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचे आहे. शिल्लक राहिलेले 1 ते 2 चमचे तूप होते, ते सर्व तूप मी कढईमध्ये टाकले व नंतर कढईमध्ये गूळ टाकलेला आहे. इथे मी 2 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. गुळाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. गूळ टाकल्यानंतर आपल्याला तुपामध्ये तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. कढईमध्ये गूळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे,
कमी फ्लेमवरती आपल्याला चमच्याने सतत हलवत गूळ वितळवून घ्यायचा आहे। गूळ वितळवण्यासाठी साधारणतः 1 ते 2 मिनिटे लागतात। इथे आपला गूळ वितळवून झालेला आहे। अजून 1 ते 2 मिनिटे आपल्याला गॅसवरती पाक ठेवायचा आहे व नंतर गॅस बंद करायचा आहे। जास्तही आपल्याला पाक कडक करायचा नाही। गुळाचा पाक आपल्याला एकतारी बनवायचा नाही। जर आपण गुळाचा पाक एकतारी बनवला तर आपले डिंक लाडू हे कडक होतात। गुळाचा एकतारी पाक बनायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गूळ वितळवून झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठीच गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे व नंतर गॅस बंद करायचा आहे। इथे आपला पाक बनवून झालेला आहे। गॅस बंद केलेला आहे। नंतर बनवलेले सर्व मिश्रण आपल्याला कढईमध्ये वतायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। चमच्याने सर्व मिश्रण एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। ते थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बांधता येत नाहीत। याच्यासाठी लवकर आपल्याला सर्व मिश्रण एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लगेच आपल्याला त्याचे गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहेत। डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असल्यामुळे हे आपल्या हाडाच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरते। तसेच सांधेदुखी आणि कंबरदुखीवरही डिंक उपयुक्त ठरतो। डिंक हा उष्ण असल्यामुळे तो थंडीमध्ये खाणे जास्त फायदेशीर ठरते। सर्व मिश्रण एकत्र छान असे मिक्स झालेले आहे। आता त्याचे लाडू बांधून घेऊ। डिंकाचे अनेक फायदे असल्यामुळे प्रत्येकाने हा डिंक थंडीमध्ये खाणे फायदेशीरच ठरते। असं तर आपण डिंक खातच नाही। डिंक लाडूमध्ये डिंक टाकून आपण रोज एक डिंक लाडू खाऊ शकतो। रोज एक डिंक लाडू खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते। इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत। ह्या डिंक लाडूमध्ये आपण खारीकही टाकलेली आहे। खारीक खाल्ल्यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढते, तसेच पचनसंस्था सुधारते आणि हाडेही मजबूत होतात। तसेच ह्या डिंक लाडूमध्ये आपण काजू, बदाम, खसखस, तीळ, वेलची आणि जायफळही टाकलेले आहे। या सर्व पदार्थांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनसंस्था सुधारते आणि हाडे मजबूत होतात। इथे आपले सर्व डिंक लाडू बांधून झालेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। हे डिंक लाडू पाकातील जरी असले तरी हे डिंक लाडू हलक्या हातानेही तुटले जातात। याचाच अर्थ आपले डिंक लाडू हे थोडेही कडक बनलेले नाहीत। डिंक लाडू खाण्याचे अनेक फायदे असल्यामुळे प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये एक तरी डिंक लाडू खाल्ला पाहिजे। हे डिंक लाडू तुम्हाला आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।